नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर टेक कोडिंग. या व्हिडिओमध्ये आपण काय की अनकंडिशनल जो स्टेटमेंट आहेत ते स्टेटमेंट आपण बघणार आहे. मग तो अनकंडिशनल स्टेटमेंट कुठले आहेत तर पहिला आहे ब्रेक स्टेटमेंट आहे, नंतर काय कंटिन्यू स्टेटमेंट आहे, नंतर काय गो टू स्टेटमेंट आहे. मग ह्या व्हिडिओमध्ये आपण काय ब्रेक स्टेटमेंट जो आहे तो कशा पद्धतीने काम करतोय तो आपल्याला बघायचा. आता बघा, पहिला जो स्टेटमेंट आहे अनकंडिशनल स्टेटमेंट तो म्हणजेच काय ब्रेक स्टेटमेंट. आता ब्रेक स्टेटमेंट हा तुम्हाला काय वाटतो? नावातच वाटतोय काय ब्रेक. ब्रेक म्हणजेच काय, तिथं जे आता आपण जे काही ऑपरेशन परफॉर्म करत असेल तिथंच काय स्टॉप करणे. मग सेम काय की ब्रेक स्टेटमेंट आहे की काय की कुठलाही ऑपरेशन जर चालू असेल तर तो काय करतोय तिथं स्टॉप करतो. मग आता कुठले ऑपरेशन चालू असतात? जे लूप आहेत, बरोबर आहे. लूपचे कंटिन्युअसली काय होत असतात, ऑपरेशन परफॉर्म होत असतात. नंतर काय स्विच केस आहे. स्विच केस काय करतोय, कंटिन्युअसली ऑपरेशन परफॉर्म करत असतो, बरोबर आहे. मग हे जे आहेत हे कंटिन्युअसली जे काय ऑपरेशन परफॉर्म करत असतात ते जर तुम्हाला काय करायचं असेल, ब्रेक करायचं असेल तर आपण कशाचा यूज करतोय, अनकंडिशनल स्टेटमेंटमध्ये ब्रेकचा यूज करतो. क्लिअर झालं? आता ब्रेक हा काय बघा. मग आता मी तुम्हाला पूर्णपणे मीनिंग सांगतो की ब्रेक हा कशासाठी यूज करतो. तर ब्रेक हा जो आहे तो एका लूपमधनं किंवा एका स्विच केस स्टेटमेंटमधनं जर सपोज आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपण कशाचा यूज करतोय, ब्रेक या स्टेटमेंटचा यूज करतो. मग ब्रेक स्टेटमेंट काय करतोय, एका लूपमधनं डायरेक्टली बाहेर पडतो. स्विच केसमधनं डायरेक्टली काय करतोय, बाहेर पडतो. मग आता आपल्याला बघायचं आहे की ब्रेक जो हा स्टेटमेंट आहे तो स्टेटमेंट कशा पद्धतीनं वर्क करतो. ओके. मग आता आपण एक प्रोग्राम बघणार आहे. काय प्रोग्राम बघणार आहे की 1 ते 10 नंबर आहेत आणि 1 ते 10 नंबर मधला मला काय करायचं आहे, 5 नंबर पर्यंतच डेटा काय करायचा आहे, प्रिंट करायचा. त्यानंतर मला डेटा प्रिंट करायचा नाहीये. मग आता चला बघूया कशा पद्धतीने वर्क होतं. आता 5 नंबर पर्यंतच डेटा प्रिंट करायचा, त्यामुळे पहिल्यांदा काय हॅश इन्क्लूड stdio.h इंट मेन. आता मला सांगा, एक व्हेरिएबल आपल्याला लागणार काय आहे, कारण आपल्याला काय करायचं 1 to 10 नंबर आपल्याकडे आहेत. मग 1 to 10 नंबर मधला मला फक्त 5च नंबर प्रिंट करायचा, बरोबर. मग मी फॉर लूप यूज करतो. फॉर आय इक्वल टू काय 1, कितीपर्यंत नंबर आहेत आपल्याकडे, 10 पर्यंत, बरोबर आहे. अँड आय प्लस प्लस. हा प्रोग्राम आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल. पाठीमागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला हे इझिली समजून जाईल. ओके. मग आता आपल्याला सांगा की काय की फक्त आणि फक्त 1 to 5 पर्यंत जे व्हॅल्यूज आहेत ना ते व्हॅल्यूज प्रिंट करायचा. ओके. मग मी आता पहिल्यांदा काय करतोय, प्रिंट करतो. प्रिंट एफ %i. ओके. मग आता मला काय करायचं की 5 नंतर प्रिंट करायचं नाहीये. मग मी काय कंडिशन देणार की आय इक्वल टू काय असेल 5 असेल. आय इक्वल टू काय असेल 5 असेल तर प्रिंट करायचं नाहीये. मग आपण इथं काय लिहिणार, ब्रेक हा जो स्टेटमेंट आहे तो स्टेटमेंट लिहितो. ओके. अँड लास्टला काय रिटर्न 0. ओके. मग बघा कशा पद्धतीने वर्क होतो. मग पहिल्यांदा काय आयची व्हॅल्यू किती झाली 1. कुठं जातोय, कंडिशनला. 1 इज लेस दॅन आर इक्वल टू 10 आहे का, आहे. म्हणजे कंडिशन तुमचा काय झाला, ट्रू झाला. मग कंडिशन ट्रू झाला तर काय प्रिंट होतं, 1 हा प्रिंट होतो, बरोबर आहे. 1 नंतर पहिल्यांदा काय चेक केला जातो की 1 इज इक्वल टू 5 आहे का, नाहीये. म्हणजे कंडिशन तुमचा काय झाला, फॉल्स झाला. म्हणजे ब्रेक स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार नाहीये. मग परत कुठं जातो, आय प्लस प्लसला. आयची व्हॅल्यू झाली किती 2 इज लेस दॅन आर इक्वल टू 10 आहे का, आहे.
मग प्रिंट काय होणार हो 2. नंतर 2 इक्वल टू 5 आहे का नाही आहे, वरती जाणार 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 आहे का आहे, प्रिंट होणार काय हो 3. मग 3 इक्वल टू 5 आहे का नाही आहे, बरोबर आहे. मग परत कुठं जाणार आय प्लस प्लसला, आयची व्हॅल्यू झाली किती 4. मग आता परत कुठं येते कंडिशनला 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 आहे का आहे, म्हणजे कंडिशन तुमचा ट्रू झाला, किती काय प्रिंट झाला 4 प्रिंट. आता मला सांगा 4 इक्वल टू 5 आहे का नाही आहे, बरोबर आहे. मग परत कुठं जाणार आय प्लस प्लस, म्हणजेच काय झाला 5 झाला. मग 5 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 आहे का आहे, मग प्रिंट काय झाला 5. आता मला सांगा 5 इक्वल टू 5 आहे का आहे, बरोबर आहे. मग काय प्रिंट व्हायला लागला इथं ब्रेक स्टेटमेंट. मग ब्रेक हा जो स्टेटमेंट आहे तो कशासाठी यूज करतोय तर एका लूपमधनं बाहेर पडण्यासाठी. मग ब्रेक ज्यावेळी होईल ह्या लूपमधनं तो डायरेक्टली काय करतोय बाहेर पडतो. किंवा एखादा स्विच केस स्टेटमेंट असेल त्या स्विच केस स्टेटमेंटमधनं तो काय करतोय बाहेर पडतो. मग ह्या पद्धतीचं काय हो की जो ब्रेक स्टेटमेंट आहे तो ब्रेक स्टेटमेंट वर्क करतो. ओके, चला तर मग आपण बघूया हा जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम आपण प्रॅक्टिकली करून बघूया, तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने ब्रेक स्टेटमेंट वर्क करतो. चला तर मित्रांनो आपण बघूया की ब्रेक हा जो स्टेटमेंट आहे तो स्टेटमेंट कशा पद्धतीने काय करतोय वर्क करतोय. मग आता आपण ब्रेक हा जो स्टेटमेंट आहे तो स्टेटमेंट काय हो एक्झिक्यूट करण्यासाठी आपण एक प्रोग्राम बघितलेला होता की काय हो की आपल्याला 1 ते 10 नंबर आहेत आणि त्या 10 नंबर पैकी आपल्याला फक्त आणि फक्त काय हो 5च नंबर आपल्याला काय करायचा आहे प्रिंट करायचा आहे. मग त्यासाठी आपण काय करतो ब्रेक स्टेटमेंटचा यूज करतो. मग आता बघा पहिल्यांदा काय एक व्हेरिएबल आपल्याला काय करायचं आहे क्रिएट करायचा आहे. ओके, काय आय. मग आपण काय केलं की फॉर आय इक्वल टू सुरुवात कुठून करायचं आहे 1 पासून आणि एंड काय आय इज लेस दॅन आर इक्वल टू काय 10, कारण एक 1 to 10 नंबर आपल्याकडे आहेत, बरोबर आहे. मग आता त्या 1 to 10 पैकी आपल्याला काय 5च नंबर मला काय करायचा प्रिंट करायचा. मग आपण इथं काय लिहिलो की प्रिंट एफ %d कॉमा आय. ओके, मग आता आपल्याला काय करायचं फक्त आणि फक्त 5च नंबर प्रिंट करायचा. मग काय आपण चेक करणार की इफ काय की आय इक्वल टू 5 आहे का. जर असेल तर आपण काय करणार ब्रेक करणार. ओके, आणि लास्टला आपल्याला काय करायचं आहे प्रिंट करायचं आहे रिटर्न 0, सॉरी लास्टला लिहायचं रिटर्न 0. ओके, आता सेव्ह करतोय आणि एक्झिक्यूट करून बघूया की कशा पद्धतीनं ब्रेक स्टेटमेंट जो आहे तो वर्क करतो. बघा आता रन झालेला आहे. आता तुम्ही जर बघितलं असेल तर 1 to 5 प्रिंट झालेला आहे. मी आता /n चा यूज करतोय म्हणजे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल कशा पद्धतीनं तो प्रिंट झालेला आहे न्यू लाईन मध्ये. मग आता रन करतो. रन केल्यावरती तुम्ही बघू शकता की काय की 1 to 5 हा जो व्हॅल्यू आहे तो व्हॅल्यू काय झालेला आहे प्रिंट झालेला आहे. म्हणजे ब्रेक हा जो स्टेटमेंट आहे तो स्टेटमेंट आपण कशासाठी यूज करतोय तर एका लूप मधनं बाहेर पडण्यासाठी आपण कशाचा यूज करतोय ब्रेक स्टेटमेंटचा यूज करतोय. हा जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.